डॉक्टर डी.एस. काटे यांनी अर्थजागृतीसाठी अर्थदिशा, अर्थसंपदा, अर्थजागर, अर्थनीती असे 4 ग्रंथ यापूर्वी लिहिले असून आता नव्याने अर्थयोग हा ग्रंथाचं लिखाण केलं असून या ग्रंथाचं विमोचन सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी हॉटेल अमरप्रीत येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार असून या सोहळ्याबाबत लेखकांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे। येत्या 25 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे मी लिखित केलेले हे 5वा ग्रंथ आहे अर्थयोग। या ग्रंथाचं प्रकाशन पार पडत आहे। या निमित्ताने आपल्या छत्रपती संभाजीनगर या शहरापासून आतापर्यंतचे 4 पुस्तक आणि हे 5वं पुस्तक अर्थसाक्षरतेविषयी प्रकाशित होणं हा योगायोग आहे। आणि समाजामध्ये वाढत चाललेली पैशाची गरज, पैशाची भूक, पैसा कमवणं जेवढं सोपं आहे पण त्याचा विनियोग करणं, गुंतवणूक करणं आणि फसवणुकीपासून, घोटाळ्यापासून माणसाला कसं सजग करता येईल, सावध करता येईल याविषयी या ग्रंथामध्ये बरेचसे लिखाण केलेले आहे। आणि जर आपण साक्षर असून उपयोग नाही, अर्थसाक्षर आपण राहायलाच पाहिजे। अर्थसाक्षर नागरिक हा देशाच्या विकासाचा कणा आहे आणि भारताची अर्थव्यवस्था सध्या जगामध्ये वेगाने वाढत आहे। त्या अनुषंगाने आपल्याला काही हातभार लावता येईल का हा माझा उद्देश आहे। आणि अर्थसाक्षर भारत करणं, अर्थसाक्षरतेविषयी माहिती देणं आणि दुसरं ज्ञान कुठलंही असून अर्थसाक्षरते एवढं महान ज्ञान कुठलं नाही आणि ती आता इथून पुढं काळाची गरज राहील अशी मला वाटतंय। माझी धारणा आहे, इच्छा आहे। यातून आपल्याला पैसे कमवणं, पैशाचा विनियोग कसा करणं, खर्च कसा करणं याविषयी अनेक धडे या पुस्तकामध्ये आहेत। अर्थयोग या ग्रंथाचे प्रकाशन माननीय विश्वास पाटील साहेब, अध्यक्ष अखिल मराठी साहित्य संमेलन सातारा अर्थात पानिपतकार आणि डॉक्टर पुरुषोत्तम भापकर माजी विभागीय आयुक्त यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीमध्ये या ग्रंथाचा विमोचन पार पडत आहे। त्याचं ठिकाण आहे हॉटेल अमरप्रीत, छत्रपती संभाजीनगर। आपण या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी ही माझी लेखक म्हणून विनंती आपणास। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।